नमस्कार, तुमचे माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण आपल्या किचनमध्ये डेलीचा जो आपला स्वयंपाक आहे तो आपण बनवणार आहे. तर ज्या रेसिपी आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. मी डेलीच्या रेसिपी बनवते आणि सिंपल अशा भाज्या आपण कशा बनवतो संपूर्ण याची मी रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्की चॅनलला सपोर्ट करा आणि आपला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. तर चला आपण करूयात आपल्या व्हिडिओला सुरुवात. तर आज आपण मी ज्या भाज्या बनवणार आहे तर रोज आपण स्वयंपाकात ज्या भाज्या बनवणार आहेत त्याचीच मी आज व्हिडिओ बनवणार आहे. तर सुरुवातीला मी लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहे. तर हा भोपळा जो आहे तो आमच्या घरी वेलाला आलेला होता आणि तो काढून आणून त्याचे कट करून मग मी भाजी याची बनवणार आहे. तर आपण डेली स्वयंपाक कसा करतो त्याचे संपूर्ण व्हिडिओ आज आपण बनवणार आहे. तर अशा पद्धतीने हे डांगर निघालेलं आहे. तर आमच्याकडे याला डांगरच म्हणतात. तर हे लाल भोपळा अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे. तर यातनं जितकं लागेल तितकीच भाजी आपल्याला तयार करायची. तर लाल भोपळा जो आहे तो कट करायचा आहे. तर कट करण्यासाठी मी अशा पद्धतीने सुरेने कट करून त्याची जी मागची साल आहे ती आपण काढून टाकणार आहेत आणि पुढे सुद्धा त्यामध्ये जे काही बिया वगैरे असतील ते सर्व साफ करूनच डांगर जे आहे ते अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत. तर मी असे साफ करून घेतलेले आहेत आणि कटसुद्धा करून घेणार आहे. तर कसं कट करायचं ते सुद्धा बघा. मस्त अशा उभ्या अशा फोडी आपण याच्या करायच्यात. तर मस्त लागतात खायला आणि दिसायलासुद्धा छान अशा होतात. तर साल जे आहे ते अशा काढून घेणार आहेत आणि झटपटच आपण हे तयार करूयात. तर मी कट झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण दाखवेल की मी कशा पद्धतीने हा कट केलेला आहे. तर असाच उभा असा आपण हा कट करणार आहे. तर बघा तुम्ही या पद्धतीने मी हा कट केलेला आहे. तर डिशमध्ये मी तुम्हाला दाखवते की आपण असा कट केलेला आहे. तर भाजीला करायची आहे सुरुवात. तर आपल्याला भाजी जी बनवायची आहे तर 2 भाज्या मी तयार करणार आहे. दुसरीसुद्धा भाजी नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा. दुसरी भाजी जी बनवणार आहेत आपण ती फरसाणची भाजी बनवणार आहे. आपल्याकडे भाजीला जर काही उपलब्ध नसेल किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ती भाजी देऊ शकतात. ती भाजी आपण तयार करणार आहेत. सुकी अशी मस्त फरसाण भाजीसुद्धा आपण तयार करूयात. तर कशाही भाज्या 2-2 भाज्या मी कशा पद्धतीने तयार करते तर हे सर्व तुम्ही रेसिपीमध्ये बघा आणि आपला स्वयंपाक मी कशा पद्धतीने झटपट तयार करते हे सुद्धा मी ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला आज दाखवणार आहे. तर भोपळा जो आहे तो आपण धुवून घेतलेला आहे आणि कढईसुद्धा गरम करायला ठेवलेली आहे. तोपर्यंत मी कोथिंबीर वगैरे चिरून घेतली आणि आता लगेचच भाजी बनवूयात. तर लसूण जो आहे तो मी कटिंग करूनच टाकणार आहेत. तर छोटंच लसूण आहेत तर तो मी सोलून घेतलेला आहे आणि आता फक्त त्याला कट करून आपण याची भाजीसाठी तयार करूयात. तर दुपारच्या जेवणासाठी मी ही तयारी करते. तर आता तेल घालूयात. 2 ते 3 चमचे तेल घालायचे आहेत आणि हे जो भोपळा आहे याची भाजी आपल्याला सुकी बनवायची आहे. तर भोपळा सर्वजण घरामध्ये खात नाही. तर प्रत्येकाला वेगवेगळे प्रकारे भाजी बनवायची असते. तर त्यासाठी मी अजून एक भाजी बनवणार आहे. तर फरसाणची भाजी आपण बनवणार आहेत हे मी तुम्हाला सांगितले. तर आपण तीसुद्धा बनवूयात. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर आता यानंतर जिरे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर यामध्ये आपण लसणाला फोडणी देणार आहे लसणाची आणि लसूणसुद्धा लालसर असा मस्त अशा आपल्या जो भोपळा आहे त्याला वास येईल अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे. तर हा स्वयंपाक जो आहे तर भाज्या ज्या आहेत त्या मी मस्त अशा इंडक्शनवरच तयार करते. झटपट तयार होतात. तर याचा रिव्ह्यू जो आहे फ्लिपकार्टच्या इंडक्शनचा नवीनच इंडक्शन घेतलेला आहे मी. तर याचा जो व्हिडिओ आहे तो मी चॅनलवर बनवलेला आहे. तर तुम्ही तो नक्की बघा आणि खूप स्वस्त असे हा इंडक्शन भेटतो. तर नक्की तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्कीच माझ्या लिंकवरून मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि मी आपल्या व्हिडिओसुद्धा तयार केलेला आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही जाऊन ही इंडक्शन घेऊ शकता. तर बघा तुम्ही झटपट खूप तयार होतो इंडक्शनवर स्वयंपाक. तर आता ही भोपळा जो आहे तो आपण परतायला घालूयात. तर पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतरच आणि परतायला आपण हा घातलेला आहे. छान असा परतून घ्यायचा आहे. 5-1 मिनटं छान असा तरी परतून घ्यायचा आहे. तर 5 मिनटं भोपळा परतेपर्यंत आपण दुसऱ्या भाजीची तयारी करूयात. तर दुसऱ्या भाजीसाठी आपल्याला जे लागणार आहे तर ते सर्व आपण चिरून वगैरे घेऊयात. तर या पद्धतीने मी अशी 3 कांदे घेतलेले आहेत. छोटे छोटे कांदे आहेत. ही कांदे मी चिरून घेणार आहेत बारीक. कारण फरसाणची भाजी बनवण्यासाठी आपण ही कांदे चिरून घ्यायचे आहेत. तर मुलांनासुद्धा खूप आवडते ही भाजी.
तर नक्की या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, खूप छान अशी लागते. तर नेहमीच मिसळ खाऊन खाऊनसुद्धा कंटाळा येतो, तर ही अशी काही वेगळ्या पद्धतीने जर भाजी बनवली तर सर्वजण आवडीने खातात. तर कांदा जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे बारीक चिरून. तर भाजी परतेपर्यंत आपण हे तिन्ही कांदे मी पटपट अशी चिरून घेतलेले आहे. आणि बघा तुम्ही या पद्धतीने आपण हे बारीक कट करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर यामध्ये आपण टॅमॅटोसुद्धा घालणार आहेत. तर तुम्हाला मी जास्त काही वेळ दाखवत बसले नाही कांदा चिरताना. तर यानंतर बारीक चिरलेला टॅमॅटोसुद्धा अर्धाच टॅमॅटो मी घालणार आहेत, जास्त आंबट होऊ नये म्हणून अर्धाच टॅमॅटो मी घातलेला आहे. तर बघा तुम्ही कांदा टॅमॅटो सर्व चिरून झालं आहे, तोपर्यंत भाजीसुद्धा परतल्यानंतर पटकन शिजला जाते, त्याच्यामुळं मी परतण्यासाठी ठेवलेली होती. आणि तोपर्यंत बाकीचं काम सुद्धा झालेलं आहे. तर कांदा आणि टॅमॅटोसुद्धा मस्त असा चिरून झालेला आहे. अगदी 15 ते 20 मिनटामध्ये सर्व स्वयंपाक होऊन जातो. 2 भाज्या आणि चपात्यासुद्धा होतात. तर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे. तर मी रोज कसं स्वयंपाक करते याचा व्हिडिओ दाखवण्यासाठी मी आजची जो व्हिडिओ आहे तो वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे. जर आवडला तर लाईक करा. तर यानंतर यामध्ये लाल मिरची पावडर घातलेली आहे. तर लाल मिरची पावडर जी आहे तुम्ही घरगुतीच गरम मसाला घरगुतीच मिरची पावडर ती घातलेली आहेत. धना पावडर घातली आहेत, हळद घातली आहेत आणि छान असे आपण याला घेऊयात परतून. आणि काश्मीरी लाल तिखटसुद्धा आपण यामध्ये घातलेली आहेत. तर याला घ्यायचे आहेत परतून. तर फक्त आपण यामध्ये घातले आहेत लाल मिरची पावडर, दुसरा कुठलाही मसाला वापरलेला नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा यामध्ये वापरू शकतात, पण लाल मिरची पावडर जर वापरली तर भाजी छान अशी तयार होते आणि स्वयंपाकसुद्धा आपला झटपट तयार होतो. चवीलासुद्धा ही भाजी छान लागते. माझ्या पद्धतीने नक्की करून बघा. तर भोपळ्याला आपण लाल मिरची पावडर, धना पावडर, हळद आणि मीठ हे सर्व टाकलेले आहेत. आणि त्यानंतर तर गुळ घालायचं आहे. गुळ ऑप्शनल आहे, पण मी टाकते. खूप छान अशी चव येते गुळाने, त्यामुळे एक छोटासा असा गुळाचा खडा जो आहे तो आपण टाकायचा आहे. मस्त असं गुळाचं खडा मी टाकलेला आहे. आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपण याला शिजायला घालायचं आहे. तसं याचं पाणी तयार होतं, तरीसुद्धा मी थोडंसं पाणी घातलं आहे. मला जास्त शिजून द्यायचे आहेत, त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे. आणि आता याला आपण झाकण ठेवून याला शिजून देऊयात. तोपर्यंत दुसऱ्या भाजीची तयारी आपण करूयात. तर मी हा गॅसवर ठेवला आहे, तोपर्यंत शिजून जाईल. तर नंतर आपण आता इंडक्शनवर कढई ठेवली आहे. तर दुसरी भाजी बनवायची आहेत आपल्याला फरसाणची, त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे. आणि दुसरीकडे आपण भाजीसुद्धा शिजण्यासाठी ठेवलेली आहे. तर त्या भाजीला आपल्याला अजून कूट घालायचं आहे शेंगदाण्यांचा. नंतर आपली ही भाजी परफेक्ट तयार होणार आहे. तर आता आपण बनवूयात शेवभाजी, फरसाणची भाजी. तर फरसाण जे आहे ते मी काढून घेतलेलं आहे एका डिशमध्ये. तर जितकी भाजी बनवायची तितकं फरसाण आपल्याला घ्यायचं आहे. तर आता कढई ठेवली आहेत गरम व्हायला आणि गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालूयात तेल. तर तेल अजून थोडंसं घालूयात. तर 1 चमचाभर असं तेल मी घातलं. तर 2 ते 3 चमचा आपण तेल गरम झालं की आपण याला फोडणी देणार आहेत. तर नेहमीच्या पद्धतीने आपण जशी फोडणी देतो तशीच फोडणी याला आपण देणार आहेत. तर एवढंसं वाटीभर फरसाण मी घेतलेले आहेत. आणि कढई गरम झाली की त्यामध्ये घालूयात जिरे, मोहरी अगोदर घातली, छान अशी तडतडून दिली आहेत. त्यानंतर जिरे घातली आहेत आणि लसूणसुद्धा घातलेला आहे. कटिंग करून लसूण घातलेला आहे. तुम्ही ठेसूनसुद्धा घालू शकता, पण मी कटिंग करूनच घातलेला आहे. तर यानंतर यामध्ये घातला आहेत कांदा, बारीक चिरलेला कांदा आपण चिरलेला होता तो कांदा आपण यामध्ये घातलेला आहे. कांदा परतल्यानंतरच आपण यामध्ये टॅमॅटो जो आहे तो घालणार आहे. कांदा गुलाबी रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. तर ही सुद्धा भाजी अगदी झटपट तयार होते. अगदी पाहुणे जरी यायचे असले तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवू शकता, खूप छान तयार होते. त्यानंतर यामध्ये घातला आहेत बारीक चिरलेला टॅमॅटोसुद्धा घेऊयात आपण परतून. तर मी तुम्हाला म्हटलं आहे की स्टीलची कढई असली की भाज्यासुद्धा झटपट तयार होतात आणि शिजतातसुद्धा पटकन, कारण कढई लवकर गरम होते. इंडक्शनवर स्टीलची कढई जी आहे ती पटकन गरम होते आणि भाजीसुद्धा झटपटच तयार होते. कांदासुद्धा बघा तुम्ही किती झटपट परतला गेलेला आहे. तर आपण लाल भोपळ्यावर सुद्धा लक्ष देऊयात की भाजी शिजली आहे की नाही. तर पटकनच शिजणार आहे ती भाजीसुद्धा. तर एकदम असा फ्रेश असा भोपळा होता आणि त्यामुळं तो एकदमच असा छान असा तयार होणार आहे. तर यानंतर यामध्ये मस्त कांदा टॅमॅटो आपण घातलेला आहेत. तर आपण यामध्ये ॲड करूयात मसाले.
तर किचन किंग मसाला मी यामध्ये घातलेला आहे. किचन किंग मसाल्याने भाजी खूप चवदार लागते, त्यामुळे मी यामध्ये 1 चमचाभर असा किचन किंग मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले यामध्ये घालू शकतात. त्यानंतर लाल मिरची पावडर घातलेली आहे, घरगुतीच लाल मिरची पावडर घातली आहे. नंतर काश्मीरी लाल तिखट घातली आहे, हळद घातली आहे. तर तुम्हाला हवं तसे मसाले तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर हिंग राहिलेला होता, तर हिंगसुद्धा आपण घातलेला आहे. तर गॅस जो आहे तो मी थोडासा म्हणजे इंडक्शन जे आहे आपलं हे मी बंद केलेलं आहे. मसाले जास्त जळतील म्हणून मी बंद केलेले आहेत. तर आपण पुन्हा आता चालू करूयात. आणि यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाणी जे घालायचं आहे तर ते थोडंसं बेतानेच घालायचं आहे. तर मी यामध्ये मीठसुद्धा घालून घेतले चवीनुसार. आता यानंतर आपण यामध्ये घालूयात पाणी. तर भाजी शिजण्यापुरतं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर फरसाण असं मस्त असं शिजेल अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर आपल्याला जेवायचं ज्यावेळेस असेल त्यावेळेसच ही भाजी आपण बनवायची. तर ही भाजी झाल्यानंतर मी गरमागरमच जेवायला वाढणार आहे, त्यामुळं भाजी लगेचच तुम्हाला दाखवते. तेव्हाच मी ही भाजी जेवायला वाढणार आहे, त्यामुळं लगेचच भाजीला आपण उकळी येईपर्यंत थोडीशी आपण जे लाल भोपळा बनवलेला आहे ते एकीकडे सुद्धा लक्ष देऊयात. तर ह्या पाण्याला उकळी येण्यासाठी थोडंसं झाकण ठेवूयात. आणि तोपर्यंत लाल भोपळा जो आहे तो शिजलेला आहे आणि भोपळ्याची भाजी संपूर्ण तयार झालेली आहे. शिजल्यानंतर यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. तर शेंगदाणे मी भाजून ठेवलेले असतात, त्यामुळं माझी भाजीसुद्धा लगेच तयार होते. तर 2 चमचे शेंगदाण्यांचा कूट आपण यामध्ये घातलेला आहे. शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर भाजी मी अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहे. तर भाजी संपूर्ण अशी तयार झालेली आहे. शेंगदाण्याचा कूट मिक्स होईपर्यंत फक्त परतून घेतले आहेत आणि नंतर घातली आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भाजी झाली आहे तयार. तर भोपळा भाजी मस्त तयार झालेली आहे. तर मस्त चपातीसोबत गरम गरम बाजरीच्या भाकरीसोबत खायची, खूप खायला छान लागते. तर आता आपण फरसाणच्या भाजीकडे वळूयात. तर एकीकडे फरसाण भाजीचं पाणीसुद्धा उकळलेलं आहे आणि आपण आता यामध्ये टाकूयात मस्त असं फरसाण. तर आपण मिसळसाठी जे फरसाण वापरतो तेच फरसाण आहे, जाड असं फरसाण आहे हे. आणि हेच आपण याची भाजी मस्त तयार होते. नक्की तुम्ही करून बघा, तुमची मुलंसुद्धा आवडीने खातील आणि टिफिनलासुद्धा नेतील अशी ही भाजी आहे. तर माझ्या मुलांना खूप आवडते, टिफिनलासुद्धा नेतात मुलं. तर नक्की ही भाजी तुम्ही बनवून बघा आणि सिंपल आणि साधीसुद्धा आहे, घाईच्या वेळेतसुद्धा लगेच तयार होते. तर भाजीमध्ये टाकले आहेत आपण फरसाण आणि भाजीचा एक उकळी आली की फरसाण भाजी तयार झाली. आता एकीकडे लगेच मी गरमागरम चपात्या ज्या आहेत त्या तयार करून घेणार आहेत. तर चपात्याचं पीठ मी तयार केलेलं होतं आणि मस्त अशी गरमागरम चपाती लाटून घेऊयात आणि मस्त गरमागरम चपातीसुद्धा वाढून घेणार आहेत आणि लगेच गरमागरम भाजी ही खाणार आहेत. तर बघा तुम्ही अशा पद्धतीने मी चपातीसुद्धा तुम्हाला लाटून दाखवते. तर माझा जो स्वयंपाक आहे तो आज आपण मस्त असा लाल भोपळा, त्यासोबत चपाती आणि फरसाणची भाजी अशा 2 भाज्या मी तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत. तर तुम्हाला माझा आजची रेसिपी जर अशा आवडत असतील तर नक्कीच अशाच पद्धतीने मी रोजच्या स्वयंपाक जो आहे तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत जाईल. तर चपाती मस्त अशी लाटून झालेली आहे. तर घेऊयात भाजून. तर 15 ते 20 मिनिटामध्ये सर्व स्वयंपाक जो आहे तो मी तयार केलेला आहे. तर मस्त अशी टम्म फुगलेली चपाती आणि मस्त आपल्या भाज्या आपण यासोबत खाणार आहेत. तर आपण मस्त असं ताट तयार करूयात. जेवणाची जी डिश आहे ती मी तयार करून तुम्हाला आपण बनवलेली भाजी कशा पद्धतीने झाली आहे हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहेत. तर छान असं हे जे ताट आहे हे आपण डायनिंग टेबलवर नेऊन मस्त असं जेवण करण्यासाठी बघा या पद्धतीने मस्त अशी चपाती मोडून घेणार आहेत आणि छान भाजी बनवलेली भाजी बघा. फरसाणची भाजी आपण डिशमध्ये वाढूयात आणि आपली कोथिंबीर आपण ह्या भाजीमध्ये टाकणार आहेत. तर जेवायच्या वेळेस तुम्ही यावर नंतरसुद्धा थोडीशी शेव टाकू शकता भाजीमध्ये खाण्यासाठी. वरून अशी आपण थोडीशी राहिलेली शेव वगैरे असली ते मस्त अशी टाकायची आहेत आणि भाजी तयार करायची आहेत खाण्यासाठी. तर यानंतर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात.
तर मस्त असं आपण जेवणाचं ताट जे आहे ते तयार करतो आहे, दुपारच्या जेवणाचे वेळेचं ताट. तर यानंतर यामध्ये ठेवूयात मस्त अशी लाल भोपळ्याची भाजी, म्हणजे डांगराची भाजी. ही अशा पद्धतीने छोटीशी मस्त अशी भाजी तयार केली आहे. तर ही मस्त ताट आपण हे तयार केलेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवते. तर अशा पद्धतीने पूर्ण जेवणाचे जे ताट आहे ते मी अशा पद्धतीने तयार केलेलं आहे. संपूर्ण जेवण तयार केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि आपला दुपारच्या जेवणाचा मेनू आज कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.